सन्माननीय रामभाऊ दुधाळे साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर होत असलेला आपण बघितला। धन्यवाद साहेब। त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मानकोली भिवंडीचे युवा उद्योजक आणि मानकोलीचे सामाजिक कार्यकर्ते सचिनजी भोईर साहेब यांनाही आपण खरं तर इथे सन्मानित करत आहोत। माझे जवळचे मित्र आहेत। मानकोलीमध्ये जवळजवळ 4 ते 5 वर्ष मी वास्तव्यास होतो, त्यावेळेस अनेक कार्यक्रमांमध्ये सम्मिलित होता आलं। रघुनाथजी तुपे साहेब आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। सचिनजी भोईर उद्योजक आहेत मानकोलीचे, त्यांनाही इथे सन्मानित केलं जात आहे। मैदानाच्या आतमध्ये साधा सोपा झेल धरतीला दान झालेला आहे। त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत युवा उद्योजक गुंदवलीचे राज म्हात्रे साहेब, त्यांनाही आपण इथे सन्मानित करत आहोत। रामचंद्र मार्के आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। गुंदवलीचे युवा उद्योजक राजजी म्हात्रे साहेब यांचा हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाते। समोरच्या दिशेने फटका खेळले, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत। इथेही झेल जवळजवळ सुटला होता, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल संपन्न झाला, फलंदाज बाद। राजजी म्हात्रे साहेब की जे गुंदवलीचे युवा उद्योजक आहेत त्यांनाही या आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे। खूप खूप धन्यवाद। या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आगाशीचे युवा उद्योजक सागरजी भांडे साहेब, यांनाही आयोजकांच्या वतीने इथे सन्मानित केलं जात आहे। विनंती असेल सागरदादा आपण या आणि तुमच्या सन्मानाचा स्वीकार करा। या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज अर्थात बेस्ट बॉलर याच्यासाठी त्यांच्या वतीने आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर सिलिंग फॅन देऊ केला गेलेला आहे। असं व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व सागरजी भांडे यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे। खूप खूप धन्यवाद सागरजी। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे चेतन स्मृती चषकामध्ये। जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये, ऐकूया दीपक बिराडे सरांना। धन्यवाद। धन्यवाद सुनील शेळके सर। याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा क्षण गोड व्हावा आणि प्रेक्षक होतो गोड क्षण तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला होतो। चेतन स्मृती चषकाचं हे बहारदार आयोजन 29व्या पर्वातील मेगा फायनलचा सामना मैदानावरती सुरू आहे। फुल टॉस बॉल कव्हर्स मधून काढण्याचा प्रयत्न, बॅकअप अवेलेबल झाला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत, मिळेल ती फक्त एक सिंगल धाव। या समेत धावसंख्या आपण बघत आहोत बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाची एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावरती। प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढली आहे। उपस्थित सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत। ऑनलाईन व्ह्यूअरचं देखील स्वागत आहे। ऑन साइडला वळवला मिडविकेटला क्षेत्ररक्षक कल्पेश कातवारा, ज्याने दिली झेलची आम्ही आणि मैदानावरती बसला धक्का दुसरा। आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाला बाहुबली मंगेश भोईर रॉयल डकची शिकार, शून्याची शिकार, फलंदाज बाद। सात वरती 2 झटके दिलेत गोलंदाज फ्रंटलाईन बॉलर MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारचा विकी कातवारानं। बॉल हवाय मॅनेजमेंट कमिटी इमिडिएटली बॉल पाठवा। ऑनफिल्ड अंपायर कडून सिग्नल आलेले आहे, फास्टली प्रोव्हाइड करा बॉल। व्यासपीठावरती मान्यवरांची लगबग, मान्यवरांची रेलचेल, त्यांच्या उपस्थितीने आपलं हे भव्य दिव्य व्यासपीठ बहरून गेलेलं आहे। त्या सर्व उपस्थित अतिथींचं आपल्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत। त्यासमेत आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे सर्व मेंबर, गावातील उपस्थित सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, समाजसेवक तथा ज्यांनी ज्यांनी स्पर्धेमध्ये दातृत्व स्वीकारले, आमच्या मॅनेजमेंट कमिटीला ज्यांचं सहकार्य लाभलंय त्या सर्व सौजन्य दात्यांचंही आमच्या आयोजन समितीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। 329 ऑनलाईन व्ह्यूअर्स सध्या 10 क्रिकेट वाहिनीच्या वतीने आपल्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं वेलकम। गोलंदाजीसाठी पाहिलं तर कैलास येत आहेत, स्टॅकरेनला संगनायक मल्हारी। शफल झाले त्यानंतर लॉंग लेगला हा सफल फटका बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय। इट्स अ सिक्सर, हा षटकार मल्हारी भोईर ऑन फायर।
क्लिअर इट क्लीन इट फ्रॉम मल्हारी भोईर. 6 धावसंख्या फुलतीये. ती बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 दानिवलची 2 गटांच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती. डाऊन द लेग स्टिक. आणखीन एक वाईड, एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल. बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानेवली क्रिकेट संघाच्या साथ्यात आणि एक्स्ट्रा धावेच्या सोबतीनं सांघिक धावफलक हे सांघिक धावफलकाचं खाता आपण बघत आहोत पोहोचलंय ते सध्या 14 या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. लो फुलटॉस बॉल शफल अक्रॉस झाले होते. 360 स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देण्याचा मानस होता मात्र स्ट्रायकरला साई भोईर सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये परतले. इट इज फ्रॉम लेग बाईज. ऑन फील्ड अंपायर हरी दोरेजरांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर याच बरोबर आपण बघत आहोत पोहोचलाय तो सध्या 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. खास करून स्वप्नीलजी मार्के आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत. डिजिटल इलेक्ट्रॉनिक स्कोर कार्ड आय थिंक मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच त्याचा वापर करण्यात आलेला आहे. त्यासाठी त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील आभार आपण व्यक्त करूयात. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू जसा पुढ्यात पडला तसा थोडा खाली राहिला. बाउन्स या चेंडूवरती मिळाला नाही. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. बॅकअप यष्टीरक्षक बबलू पारदेचा आलेल्या निर्धाव चेंडूची सांगता सध्या होत असताना डॉट बॉल स्कोर स्थिर. धावसंख्या 15. बॅकफुटर आले. स्क्वेअर कट. बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला चेस आउटफील्ड फास्ट. बॅकअप करण्याकरता लास्ट मोमेंटला क्षेत्ररक्षक उपस्थित झालेले आहेत. विकेट किपर यांना अॅक्युरेट फेक मात्र बॅकअप आलेलं आहे तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा आणि या 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली आहे. ती मेगा फायनलच्या सामन्यात बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानेवली क्रिकेट संघाची 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. स्टील 2 टू गो. 4 बॉलच्या स्पेलमध्ये 9 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत त्या गोलंदाज कैलास वागणं. ऑन स्ट्राईक साई भोईर. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अपील आउटर एजंट सिरीज. पंचाने अपील स्वीकारले. पंचांची अधिकृत मान्यता आली. पंचांची अधिकृत स्वीकृती आली. साई भोईर परतीच्या प्रवेशाला दिसतील. परतलेले डगआउटच्या दिशेने 17 वरती 3रा धक्का आदर्श 11 धानेवली क्रिकेट संघाला. रक्षक बबलू पारदीचा जबरदस्त बॅकअप आला. सांघिक शिवच्या मॅच मध्ये 3रा. भूषणजी भोईर गिरीजी बांगारा पुरस्कृत MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारला. तर मॅच मध्ये पहिली सफलता मिळतीये त्या ठिकाणी गोलंदाज कैलासला. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक हार्दिक पांड्या धानेवली. प्रवीण भोईर सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. बॅकफुटर आले. सॉफ्ट हँडली खेळताय. ड्राईव्ह करतात कव्हर्स मध्ये. चेस या क्षेत्रकासाठी मिळेल ती फक्त एक सिंगल बॅकअप आलेलं आहे. दुसरा धाव्याचा प्रयत्न देखील झाला नाही. वेल थ्रो अँड ऑल्सो वेल स्टॉप. एक सिंगल धाव. निर्णायक षटक दुसरं संपलं. 2 षटकांची अंती. आदर्श 11 धानेवलीनं बॅटिंग करत असताना 9.00 धाव्याच्या धावगतीनं धावफलकावरती स्कोर केलेल्या आहेत त्या 18 धावा. आयोजन समितीनं 15-20 दिवसापूर्वी घेतलेली अफाट मेहनत, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं जे आमचे मेंबर आहेत त्या सर्वांनी केलेले परिश्रम, त्या समिती या स्पर्धेच्या निमित्तानं सहभागी झालेले मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न एकंदरीत 40 संघ आणि त्या 40 संघातून 38 संघांचा गाशा गुंडाळला गेला. 2 महासत्ता, 2 बलाढ्य बलशाली ताकदवर संघ सध्या मैदानावरती आपण बघत आहोत. आदर्श 11 धानेवली त्यांच्या विरोधात MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठार. हा मेगा फायनलचा सामना सध्या मैदानावरती रंगतोय. 18ला 3 धक्के बसलेले आहेत. निर्णायक षटक 3रं कल्पेश कातवारा संघनायक, संघ कर्णधार गोलंदाजी करता स्ट्रायकर एंडला प्रवीण भोईर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ड्राइव्ह केला. समोर धाव हवी आहे. डायरेक्ट हिट कुड बी डेंजरस. तिन्ही यष्ट्या समोर होत्या मात्र अचूक वेध घेता आला नाही. कल्पेश कातवाराला स्वतःवरती तो थोडा नाखुश नाराज आहे कारण प्रवीण भोईरची विकेट या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट आहे हे चांगलंच माहिती आहे. फिल्डिंग करणाऱ्या MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारला. स्कोर सिंगल धावेच्या सोबतीनं 19 आकड्यावर. अंतिम पहिल्या डावातील अजून 11 चेंडू बाकी पाहायचं किती धावेचं टार्गेट सेट केलं जाईल आदर्श 11 धानेवली क्रिकेट संघाकडून. उपस्थित सर्व धानेवलीकरांचंही या चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं आम्ही स्वागत करत आहोत.
19 ला 3 धक्के बसलेत मल्हारी भोईर. संघनायक संघ कर्णधार ज्याची गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये बहरली होती, सेमीफायनल मध्ये सामनावीराचा किताब त्यांना पटकावला होता, तो सध्या बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडूत 7चं योगदान, एक षटकार त्याच्या बॅटमधून. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू मारचा व्यवस्थित संपर्क नाही, एक सिंगल बनली, सेकंडचा कॉल आहे. विकेट किपर एंडला फेक रेकॉर्ड आली, धावचीसाठी अपील आणि पंचांनी ते स्वीकारलं. आवश्यकता नव्हती. फिल्डिंग म्हटली की नेहमी सरशी असते ती MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारची, आणि तो क्षेत्ररक्षणाचा दर्जा जपला. याचबरोबर संघनायक मल्हारी भोईर तंबूच्या दिशेनं माघारी परतला. 4था धक्का. त्यांची फिल्डर उपस्थित होते. फेक चांगली आली. यष्टीरक्षक बबलू पारदेचा बागाप आला आणि सांघिक सफलता मिळतीये. मॅच मधील मोठा अडसर, मोठा अडथळा, मोठा व्यत्यय आता दूर केलाय तो MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारनं. 20 ला सध्या बसले धक्के 4. प्रवीण भोईरच्या सोबतीने न्यू बॅटर गिरीश भोईर, ज्याची बॅटिंग आज आपण एकही सामन्यात मैदानामध्ये पाहिली नाही, कारण मागच्या 5 सामन्यांमध्ये फलंदाजी भरली होती. आदर्श 11 धानवलेची मात्र प्रथमतः या क्रीडा स्पर्धेत फलंदाजीसाठी गिरीश भोईरला आता मैदानामध्ये जाणं भाग पडलंय. परिस्थिती सध्या विरोधात आहे. आदर्श 11 धानवलेच्या मात्र परिस्थितीच्या विरोधात मनस्थिती त्यांना ठेवावी लागेल. लौकिकाला साजेसा खेळ या सामन्यात त्यांना करावा लागेल. एका वर्ष या स्पर्धेची वाट तुम्हाला पाहावी लागेल. आता नाही तर परत कधीच नाही. 29वा पर्व चेतन स्मृती चषकाचं जिंकायचं या ईर्ष्येनं दोनही टीमचे अथक परिश्रम सध्या मैदानावरती सुरू आहेत. ऑन साइडला दिशा दिली आहे. सॉफ्ट अँड रिली खेळतायत. गिरीश भोईरला देखील ठाऊक आहे, जितकी जास्त स्ट्राईक प्रवीण भोईरकडे असेल तितकं जास्त धावा आपण स्कोर करू शकतो. त्याच कारणास्तव सिंगल धाव्याने त्यांना स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम केलेलं आहे. स्कोर आपण बघत आहोत या महत्वाच्या सिंगल धाव्याच्या सोबतीनं सध्या पुढे पोहोचलेला असताना 21 धावा. मागच्या वर्षी याच दोन्ही टीम 28व्या पर्वात मेगा फायनल मध्ये समोरासमोर होत्या. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न करत होते. लाईन खराब आहे. बंदार राणे सरांचा सिग्नल आला. वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा धाब्यानं स्कोर इन डबल डिजिट, डबल फिगर. 22 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. मागच्या वर्षी देखील येस 2 संघ एकमेकाच्या विरोधात होते. अनिल वाघच्या बॅटमधून तो षटकार आला होता, गोल्डन हिट. या आठवणी आजही आमच्या स्मरणात आहेत. मात्र या मॅच मध्ये थोडीशी पिछाड सध्या झाली आहे ती आदर्श 11 धानेवलीची. स्कोर आपण बघत आहोत 23 आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 2 टू गो. संघनायक कल्पेश कातोराची इकॉनॉमिकल कामगिरी या निर्णायक 3ऱ्या षटकात आपण बघत आहोत. गिरीश भोईर ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार कल्पेश. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला बॉल. मिश्रणयुक्त गोलंदाजीसाठी जाणलं जातं कल्पेश कातवाराचं क्रिकेट, आणि ती महत्वपूर्ण कामगिरी या मॅच मध्ये तो सध्या करत असताना. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला गिरीश भोईरचा. लाईन ते रीड करू शकले नाही. जेव्हा तुम्ही असं बॅटर मैदानावरती अगोदर खेळलेलं असतं, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो. पिचचा अभाव काय, हे बाउन्स कसं, या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात केलेल्या असतात. मात्र अंतिम सामन्यात याचं बॅटर जेव्हा तुमची नियुक्ती होते, प्रेशर सिच्युएशन मध्ये तुम्ही मैदानामध्ये जाता, तो प्रेशर आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मिसफील्ड मिस्टेक, दोन्ही पायांमधून बॉल फरार, सीमा पार. मोबदला तर मोजावाच लागेल. चौकार. मैदानामध्ये गोमातेचं आगमन झालेलं आहे. क्रीडा रसिकांना विनंती आहे, तिला बाजूला जाऊ द्या, तिचा रस्ता मोकळा करा. 27 ला 4 धक्के बसलेले आहेत. डाव सावरण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठार. संघाला रिक्वेस्ट आहे, आपला वेळ आपल्यालाच वाचवायचा आहे. कल्पेश बबलू अँड ऑल टीम स्पीडअप अपेक्षित आहे. अंतिम षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. शेवटच्या षटकात अविनाशला पहिला बॉल. लाईन खराब आहे. डाऊन द लेग स्टिक. हरिधुरे सरांचा वाईटचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव आणि एकच्या धाव्याच्या सोबतीनं स्कोर सध्या पोहोचलाय तो सध्याच्या स्थितीला 28 या आकड्यावर.
ड्राईव्ह करतात समोर स्ट्रेट बॅटनं कार्पेट स्ट्रोक चांगला मैदानी फटका तो थोडा वाईट आला दुसरी धाव हवी आहे आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे चांगलं कॉलिंग होतं गिरीश भोईरचं प्रवीण भोईर थोडे लेझी स्टार्ट झाले होते मात्र तेही आपल्या स्ट्रायकिंग एंडला सुरक्षित पोहोचलेले धावसंख्या 2च्या सोबतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती 30 ऑन बोर्ड 30 धावा दाफलकावरती प्रवीण भोईर सध्या स्ट्रायकर एंडला ज्याच्याकडे फिनिशिंग टच देण्याची क्षमता गुणवत्ता कॅपॅसिटी पोटेन्शियल स्किल ते आत्मसात करावं लागेल स्टेट बॅटन लॉफ केला समोर डान्सिंग डाऊन द ट्रॅक विराट कोहली स्टँडला दिलेली अभिवादन ही मानवंदना प्रवीण भोईरच्या बॅटमधून स्ट्रेट इट अँड ग्रेट इट डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड ऑल द वे फॉर सिक्सर षटकाराने धावसंख्या सध्या फ्लाय होत असताना उंच उडी घेत असताना आकार घेत असताना फुलत असताना बहरत असताना आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय तो 36 या आकड्यावर 4 चेंडू अजूनही बाकी आहेत पाहायचं कितीपर्यंत मजल मारली जाईल कमी गतीने टाकलेला बॉल ड्राईव्ह गेला समोर गॅप मोठा आहे लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचतात बॅकअप साठी लॉंग ऑफ वरून देखील फिल्डर आले जोपर्यंत बॅकअप करून थ्रो केला जाईल नॉस्ट्राकर एंडला सहजरित्या आपण बघत आहोत 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो 2 धाव्याच्या सोबतीने धावासंख्या आपण बघत आहोत पोहोचली आहे ती आतापर्यंत 38 धावा दाफलकावरती 3 चेंडूत 11 धावा आलेल्या आहेत अविनाश वाघच्या अगेन्स्ट सो मॅच मध्ये आता चांगला स्कोर उभा करतेय आदर्श 11 धानिवली कमी गतीने टाकलेला फुल टॉस लॉफ केला समोर फिल्डरचा प्रयत्न व्हेरी गुड एफर्ट व्हॉट अ फिल्डिंग संगनायक कल्पेश कातवारा त्या ठिकाणी होता वेगवान फेक आली नॉस्ट्राकरीला रनआउटचा चान्स मात्र गोलंदाज रवी वाघला पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू कलेक्ट करता आला नाही त्याच कारणास्तव गिरीश भोईर नॉस्ट्राकरीला सुखरूप परतलेले आहेत माघारी पोहोचलेले आहेत या देखील 2 धावा 2च्या सोबतीने धावासंख्या पोहोचली ती 40 फायटिंग टोटल तर उभारली आहे आदर्श 11 धानेली क्रिकेट संघानं नक्कीच 40 धावसंख्येवर देखील दुसऱ्या सत्रात संघर्ष करण्यास भाग पाडला जाईल MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारला स्टील 2 टू गो 7 चेंडूत महत्वाच्या सामन्यात 15 धाब्याची उपयुक्त खेळी सध्या खेळत असताना पांड्या अर्थातच प्रवीण भोईर ऑन स्ट्राईक गोलंदाज तयार अविनाश चेंज ऑफ पेस गती परिवर्तन फसवा चेंडू होता धीम्या गतीचा चेंडू लाईन रीड करता आली नाही प्रवीण भोईरला स्ट्रोक साठी फार लवकर ते रिॲक्ट झाले होते बॅटचा फ्लो अगोदरच निघून गेला होता चेंडू त्यांच्या बॅटपर्यंत पोहोचलाही नव्हता या सिटीज त्याच कारणास्तव लाईन मिस करण्यात आलेली निर्धाव चेंडू सुटकेचा मोकळा श्वास सध्या सोडलाय तो गोलंदाज अविनाशने अंतिम चेंडू बाकी धावसंख्या 40 शेवटचा बॉल सेमी हेलिकॉप्टर एक सिंगल बनली सेकंडचा कॉल केला गेलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात गिरीश भोईर अंतिम चेंडूवरती होतील धावचित धाव बाद पहिलं सत्र संपलं 5 गड्यांच्या मोबदल्यात आदर्श 11 धानिवलीनं बनवल्या 10.25च्या धावगतीनं 41 धावा आणि 42 धावेचं टार्गेट महत्वपूर्ण द्वितीय सत्रात सेट झालाय तर MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारच्या समोर व्यासपीठावरून आपली रजा घेत असताना ज्यांची उपस्थिती या चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं 29व्या पर्वात आपल्याला लाभले त्या सर्व अतिथींचं आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत आयोजन समितीच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालेत आमच्या मंचाची या क्रीडा स्पर्धेची आपण शोभा वाढवली आपला अमूल्य वेळ आमच्या मॅनेजमेंट कमिटीने दिला त्याबद्दल आपले आभार आहेत द्वितीय सत्र सुरू होते प्रेक्षक मेगा फायनलचा थरार कार्यक्रम सध्या मैदानावरती सुरू आहे कोण होईल अंतिम विजेता चेतन स्मृतीच्या 29व्या पर्वातील या झलालत्या करंडकाचा रोख रक्कम रुपये 51,151 या नगद धनराशीचा मानकरी कोण होईल प्रश्न भरपूर सारे अनुपस्थित आहेत मात्र उत्तर काय असेल पूर्वार्ध तर संपलं उत्तरार्ध कसे असेल कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात प्राऊड रॉयस ऑफ डोंगरगाव मुरबाड सुनील शेळके सरांच्या शुभवाणीतून या मेगा फायनलच्या सामन्याचं हे निर्णायक महत्वपूर्ण दुसरं सत्र थँक्यू सो मच
रविराज ब्लास्टर्स जांभुडे आयोजित चेतन स्मृती चषक 2024 पर्व 29वा मेगा फिनालेचा सामना. पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्राला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाते. याजसाठी केला होता अठ्ठा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाली बेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोबरी, आता दिवस चारी खेमे. उपस्थित सर्वांचं रविराज ब्लास्टर्स आयोजित चेतन स्मृती चषकाच्या या महाअंतिम सामन्यामध्ये सर्ज स्वागत. दुसरा चेंडू इथे फेकला जातोय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. फ्रंट लेग जणू फेविकॉलने फिक्स केलेला आहे. त्याचबरोबर बॅक लेग खरं तर फेविकॉलने फिक्स केल्यासारखा वाटतो. फ्रंट लेग पुढे सरसवला होता फलंदाजाने, परंतु एक महत्वाची चूक त्याच्या वतीने केली गेली की ऑनसाइड रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करतोय. मल्हारी पुन्हा एकदा बाद आहेत. बबलूसाठीचा चेंडू इथे पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे टिपला झेल. मोठा फलंदाज बाद होतोय. ढाण्या वाघाला इथे जंगलामध्ये धाडण्याचं काम केलेलं आहे गोलंदाज मल्हारीने. झेल टिपला. फलंदाज बबलू पारधी बाद. फलंदाज बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. बबलू पारधी मैदानाच्या आतमध्ये कैलास आलेले आहेत. प्रेक्षक सगळ्या मैदानाच्या चहू बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. 360 डिग्री अशा पद्धतीचं मैदान श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण खाडीवरे आपल्याला पाहायला मिळतं. आणि या मैदानाच्या सगळीकडे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला फक्त आणि फक्त प्रेक्षकच पाहायला मिळतात. या स्पर्धेला प्रेक्षकांची फार मोठी पोचपावती मिळालेली आहे. प्रेक्षकांच्या पहिल्या पसंतीची स्पर्धा जर कोणती असेल तर ती आहे रविराज ब्लास्टर्स जांभुडे आयोजित चेतन स्मृती चषक 2024 हे पर्व. आयवाजेलसाठी 101 रुपये 201 रुपये कमिटीच्या वतीने इथे अनाऊन्स झालेला आहे. पायांमध्ये ठेवलेला चेंडू फ्लिक उचलून मारला. अंतर मिळाला आणि या चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. कैलासने गोलंदाज मल्हारीला खल्लास केलं. षटकार. पाहायला मिळेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत 6. पहिले चेंडू मल्हारीच्या नावावर. त्यानंतर इथे षटकार आलेले. हे बघा सगळे आमचे प्रेक्षक या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती मिळालेली आहे. विहित कामं बाजूला सारत असताना हे सगळे प्रेक्षक या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खाडीवरे येथे दाखल झालेले आहेत. सर्वांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. कमिटीसाठी आयवा झेलला पैसे नाही हे लक्षात घ्या. आयवा झेल जर तुम्ही टिपला तर तुम्ही कमिटीचे सदस्य जर असाल तर तिथून तुम्ही बाजूला व्हा. प्रेक्षकाला झेल घेऊ द्या. हा चेंडू वाईड आलेला आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत 7. सगळ्यांसाठी आहे. आता हे एटीएम खुलं करण्यात आलेलं आहे. यावेळेस चेंडू उंच आभाळामध्ये उडालेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मंगेश इथे काय घडतंय. हा झेल सुटला आणि याच बरोबर प्रेक्षकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. समर्थक इथे MS चाफेवाडी अर्थात गिरीश बांगारा भूषण भोईर यांचा संघ आणि ते इथे लगेच जल्लोष करतायत. भूषण आणि गिरीश बघा आपापल्या पायांवर थरकत आहेत. आजचा दिवस त्यांच्यासाठी आतापर्यंत अत्यंत चांगला राहिलेला आहे. 9 धावा धावपलकावर आणि 1 गडी आतापर्यंत बाद. पहिलं षटक संपलं. इक्वेशन कडे आपण नजर देणार आहोत. 3 षटकांचा काही यानंतर शेष आणि 33 धावांची गरज. आमचा कॅमेरा कुठपर्यंत पोहोचतोय हे आपल्याला पाहायचंय. या अगोदर आपण 10 क्रिकच्या वतीने अगदी समोरच्या झाडांवर बसलेली बगळ आणि पक्षी पाहिलेले आहेत. इथे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी खरं तर या स्पर्धेच्या भेटीसाठी आलेल्या आहे. त्या प्रत्येक प्रेक्षकाला इथे कव्हर करण्याचं काम खरं तर रोहित रॉय करतायत. रोहित रॉय म्हटलं तर स्वतःच एक कॅमेरा आहेत. त्याचमुळे त्यांना प्रत्येक गोष्ट इथे व्यवस्थितरित्या दिसते आणि हे सूक्ष्म निरीक्षण रोहितचं अर्थात 10 क्रिकचं त्यांच्याही कामगिरीसाठी त्यांना आपण चांगल्या शुभेच्छा देऊया. 9 धावा धावपलकावर 1 गडी बाद आहे. 3 षटका उरतायत आणि 33 धावांची गरज आहे. क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना मंगेश भोईर येतात. स्ट्रायकिंगला बॅटर कल्पेश कातवारा. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू ऑन दी अप खेळतायत. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आले. 1 पूर्ण. क्षेत्ररक्षकावर प्रेशर. चांगला क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न. पाहता 2 पूर्ण.
पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये कामगिरी चांगली झाली MS चाफेवाडीची की इथे समालोचन कक्षाची उजवी बाजू जोरदार जल्लोष साजरा करते आणि ज्यावेळेस कामगिरी चांगली होईल इथे धानिवली संघाची समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूचे प्रेक्षक आहेत ते जल्लोष करत असतात. हेच तर क्रिकेट आहे आणि ही चाम आहे इथे चेतन स्मृती चषकाची. हे पर्व आहे 29वे. स्विच केलेला आहे. दोन क्षेत्ररक्षकांना इथे भेटलेला आहे. भूमितीतील दुभाजक आपल्याला आढळला आणि इथे क्षेत्ररक्षकांना विभाजित करत असताना चेंडूला धाडलेला डीप थर्ड मॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे आणखी एक फटका आकर्षक जक्का चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करत असलेला आपण बघू शकू. मंगेश येत आहेत. यावेळेस अँगल चेंज करत असताना गोलंदाजी मंगेशची आपल्याला पाहायला मिळेल. रक्षात्मक रीतीने खेळताय. शहाणपणाचं क्रिकेट पाहायला मिळतं. एकसाठी निघाले. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं परंतु त्याची कोणतीही कदर न करता या 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळत आहे. कैलास आणि कल्पेश या 2 फलंदाजांना फक्त नावामध्ये साम्यता नाही. आपण बघतो फक्त राशी एकत्र जुळलेले नाही. मैदानाच्या आतमध्ये खेळ सुद्धा तितका चांगला इथे सादर करतायत. तुम्ही चांगला खेळ सादर केला की प्रेक्षक तुम्हाला आदर देत असतात आणि तोच आदर इथे कमवतायत दोन्ही फलंदाज. चापेवाडी संघ सुस्थितीत जाऊन पोहोचताय. 15 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे आणि 25 धावांची गरज इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघ आदर्श 11 धानिवली जखमी शेर आहेत. या अगोदरच्या संस्करणांमध्ये याच संघाने त्यांना मात दिली होती. त्याचमुळे तेही हा सामना सहजासहजी सोडू शकत नाही. 15 मध्ये 25. उजव्या स्टीच्या बाहेर गेले. हुक केलेला आहे आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये आपली भूक भागवतायत इथे या षटकाराने आणि हा आलेला फटका अत्यंत दर्जेदार षटकार. त्याचबरोबर प्रेक्षकाला विनंती आहे ज्याने झेल टिपलाय परंतु सीमारेषेच्या पलीकडे 200 रुपयांचा कॅश प्राइज कमिटीच्या वतीने दिले जाईल. या लवकर. आपण कोण आहात याची उत्सुकता आम्हाला आहे. बघूया इथे सेलिब्रेशन त्यांनी सुद्धा अत्यंत चांगलं केलं. जांभूळवाडीचे धीरज यांनी हा जेल इकडे टिपलेला आहे. त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे वितरित केलं जाईल. 23 धावांपर्यंत इथे डाव पोहोचलेला आपण बघतो. एक गडी आतापर्यंत बाद आहे. धावा बनवायचे 42. फलंदाजांना बाद करावे लागतील. आणखी एकदा स्विच केलेला आहे. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. इथे जर क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालं नसतं तर भरधाव वेगाने चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला असता. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. धीरजला 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे वितरित करण्यात येत आहे ज्याने सीमारेषेच्या पलीकडे निश्चितच तिकडे झेल टिपला आणि ते ठरलेले आहेत लकी विनर. खरं तर लकी नाही, त्याने मेहनत घेतली, झेल टिपला. फुललेंचा चेंडू डावी एसटी सोडून जाणारा. इथे आपण बघत आहात धीरज याला मंगेशच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिलं जात आहे. हे कॅश प्राइज ऑन आहे की बंद झालाय? ऑन आहे आणि ते असं सुरू राहील सामन्याचा रिझल्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. यस, त्यामुळे आणि भूषण भोईर त्याचबरोबर गिरीश बांगारा यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आयवा झेलसाठी. लवकरात लवकर 500 रुपयाचा बंडल इकडे येऊ द्यात. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांना भेटलंय. हे मैदान आपण बघत आहात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खानिवरे. 360चं हे मैदान आपण बघतो. प्रशस्त मैदान आणि त्याचा चांगला वापर आतापर्यंत चाफेवाडी संघाच्या फलंदाजीने केलेला आहे. या षटकामध्ये गोलंदाजाला नामोहरम करून सोडलं. 4ही मुंद्या चित केलं आणि आग ओकणारी फलंदाजी, सायंकाळची नीरव शांतता उद्ध्वस्त करणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फलंदाजाच्या वतीने. 12 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर दीपक सर आणि आपण मंडळी उभे आहात. जरा थोडे उजवीकडे आपण जात कारण आमचे मुख्य अतिथी आहेत. त्यांनाही मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडतं हे बघायचं आहे. उत्सुकता प्रत्येकाला आहे आणि त्याचमुळे थोडं सहकार्य अपेक्षित आहे. 12 चेंडू आणि 13 धावा. बघा इथे प्रेक्षकांना असं वाटत असेल की सामना चापेवाडी संघ आरामशीरित्या जिंकेल परंतु असं नाही. क्रिकेट हे त्यासाठीच जाणलं जातं. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा तुम्ही
केलेला अंदाज, तुम्ही लावलेला अंदाज हा फेल ठरत असतो, खोटा ठरत असतो. इथून पुढे कदाचित गोलंदाजांची इथे सरशी होऊ शकते, त्यासाठी टिचून मारा करावा लागेल. या स्पर्धेमध्ये संधी मिळाली गोलंदाजी करण्याची, कारण मुख्य गोलंदाज सागर राणे उपस्थित नव्हता आणि त्या संधीचं योग्य खरं तर इथे उपयोजन केलेलं आहे. संधी चांगली वापरलेली आहे साईने आणि आता हे साई खरं तर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हे षटक घेऊन स्ट्रायकिंगला बॅटरचा विचार केला तर कल्पेश कातवारा 5 चेंडू आणि 15 वर खेळतात. 4 चेंडूंमध्ये 12 धावांचं योगदान कैलासचं. चांगलं टीम वर्क आपल्याला चाफेवाडीचं पाहायला मिळत आहे. गोलंदाज साई येतील, साईचा धावा करतायत धानिवलीकर प्रेक्षक. साईने फुललेंचा चेंडू हाताळलेला आहे. इथे स्लॉटचा फटका आणि आक्रमकतेला बोथट बनवण्यामध्ये अपयशी ठरतात गोलंदाज. आणखी एकदा इथे चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. संघर्षाचा इथे एल्गार आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज कल्पेशचा चौकार. तिकडे जिंकला होता. जसा जसा अंधार होत जातो मला असं वाटतं चापेवाडी संघाचं प्रदर्शन तितकंच चांगलं बनत जातं का पाहायचं. इथे हा चेंडू दरम्यान निर्धाव आलेला आहे. एखादं युद्ध सुरू असावं आणि ते 5 मिनिटासाठी स्थगित व्हावं, त्या पद्धतीने निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आणि प्रत्येकाने सुटकेचा निश्वास घेतला. 10 चेंडू 9 धावा. यावेळेस पॅडल स्वीप क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. फुललेंचा लोअर फुल टॉस, त्यावर पॅडल स्वीपचा हा फटका, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. पाडगावचे उद्योजक यशवंतजी गवळी साहेब यांच्या वतीने कल्पेश कातवारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालं आणि ते जमा सुद्धा झालेले. धन्यवाद. 9 चेंडू आणि 7 धावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आम्ही आमच्या स्कोररकडे सुपूर्द करत आहोत. 9 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा जर आपण विचार केला तर कल्पेश स्ट्रायकिंग एंडला स्विच केलेला आहे. चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळतोय. पंचांकडे दाद मागितले. यावेळेस इथे काय घडलेलं आहे, धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. इथे फलंदाज धाव बाद घोषित केला जात नाही. पंच स्थिर आहेत. कन्व्हिन्सिंग अपील खरं तर तिकडे आपल्याला पाहायला मिळाली होती. लाऊड अपील होती गोलंदाजाच्या वतीने. पंचांना ते सॅटिस्फाय करू शकले नाहीत आणि त्यानंतर पंच स्थिर राहिले होते. पायचे यष्ट्या जरूर तिकडे उकावडल्या गेल्या, परंतु फलंदाज बचावले गेलेले आहेत. नेमकं काय घडलं, नॉन स्ट्रायकिंग एंडला धावबाद करण्याची संधी मिळाली होती, तिला वापरता आली नाही. चला धानिवली संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करा. 8 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. क्रिकेट मित्रांनो कधीही बदलतं. क्रिकेटमध्ये जिंकणारा संघ कधी पराभूत होईल माहित नाही. क्रिकेटमध्ये हारता हारता अनेक संघ जिंकलेले आहेत. क्रिकेटने अनेकदा अनेकांचे अंदाज फेल केलेले आहेत. क्रिकेटच्या भूगर्भामध्ये निश्चितच अनिश्चितता असते, ती कधी बाहेर येईल आणि प्रत्येकाचे डोळे वटारेल हे सांगता येत नाही. असं काही या सामन्यामध्ये दडलेलं आहे का? 8 चेंडूंमध्ये 7 धावा डिपेंड करता येतील का? त्या म्हणजेच आदर्श 11 धानिवलीच्या या गोलंदाजांना. पुलटा चेंडू समोरच्या दिशेने खेळतायत. चेक केलं यावेळेस इथे गोलंदाजाने, परंतु चेंडू अडवण्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. सामना अजून जिवंत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 7 मध्ये 6 बनवायचे आहेत. सोपं कार्य आपण बघत आहात चापेवाडीसाठी, परंतु बऱ्याचदा एखादी गोष्ट जितकी सोपी दिसते तितकी ती प्रत्यक्षात सोपी नसते. दुरून डोंगर साजरे असं आपण नेहमी म्हणत असतो, परंतु त्या डोंगरावर जाण्यासाठी किती मेहनत करावी लागतात. तिथे गेल्यानंतर ते खाच कळगे, तो चढाव, या सगळ्या गोष्टींची खरं तर आपल्याला प्रचिती येत असते. 7 मध्ये 6 बनवायचे आहेत. हा चेंडू महत्वाचा. यावेळेस इथे काय घडलेलं आहे, फुललेंचा चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा आणि इथे आणखी एकदा गोलंदाज चूक करतोय. एक अतिरिक्त धाव इथे प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या रूपाने दिली जाते. काहीही न करता मिळणारी विनासायस धाव इथे स्वीकारली गेली. डावी यष्टी पासून फार दूरवर चेंडू तर इकडे हाताळला गेला होता साईच्या वतीने. आजच्या दिवसात साईची गोलंदाजी निश्चितच चांगली राहिली आहे, परंतु त्याचा या सामन्याशी काहीही संबंध नाही. समोर ठेवलेला चेंडू डावचा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण. धाव इथे एकही घेतली जात नाही. याचमुळे खरं तर आपण बघतो सामना हा शेवटच्या षटकामध्ये आता प्रवेशित झालेला आहे. 6 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आणि याच दरम्यान जाऊया डीजे कडे आणि ऐकूया सुरेल संगीत.
इथे आता धैर्य वाढवण्याचं काम आयोजकांमधून विश्वास लिंगे यांनी केलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 222 रुपयांचा कॅश प्राइज त्यांच्या वतीने इथे अनाऊन्स झालेला आहे. विकेट किती मिळवता यापेक्षा धावा तुम्हाला वाचवता येतील का हे अत्यंत महत्वाचं आहे. 6 चेंडू उरलेत, 5 धावांचं संरक्षण करण्याचं काम इथे प्रवीण भोईर अर्थात पांड्या नावाचा खेळाडू करेल का? त्याच्या समोर पांड्या हे संबोधन मिळालेलं आहे. मिळालेलं संबोधन इथे योग्य रीतीने वापरता येईल का? मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वातील हा तेजपुंज तारा इथे सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि प्रकाशमान इथे करता येईल का? पांड्याला आपल्या गोलंदाजीने आदर्श धानिवलीला 6 चेंडूंचा खेळ उरलेला आहे. सामना आणखी जिवंत आहे. 6 मध्ये 5. पहिला चेंडू यावेळेस इथे स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित. थोडे ऑकवर्ड पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. याचमुळे एक धाव इथे निश्चितच पूर्ण झालेली आहे. लागोपाठ 1-2 चेंडू जर डॉट आले तर इथे खरं तर टर्मिनेटर ऑन होतील. इथे वेगळ्या पद्धतीचे सिग्नल ऑन होतील. फलंदाजी करणाऱ्या संघांसाठी क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. नथिंग इज इम्पॉसिबल इन द क्रिकेट. कल्पेश कातवारासाठी भूषण भोईर त्याचबरोबर गिरीशजी बांगर यांच्या वतीने 500 रुपये आलेले आहेत. स्कोरर हे तुमच्याकडे असू द्या. 5 चेंडू आणि 4 धावा. काय घडेल पुढे? फुलटॉस चेंडू यावेळेस डावी एसटी सोडून जाणार आहे की नाही हे पाहायचंय. इथे धाव पूर्ण की अपूर्ण? धाव पूर्ण. पंच आपण बघूया त्यांच्या स्टान्सवर गेल्यानंतर काय निर्णय देतात. इथे बॅट खरं तर निश्चितच चेंडूला स्पर्श झाली होती, त्याचमुळे वाचलेले आहेत गोलंदाज. या इक्वेशन मध्ये एक धाव खरं तर तितकी त्रासदायक ठरणार नाही धानिवलीला. सामना जर शेवटच्या चेंडूवर गेला तर मात्र खरी तिकडे उत्कंठ असेल आणि ती चुरस खरी असणार आहे. चुरशीच्या ज्या सीमा आहेत त्या हद्दपार केल्या गेलेल्या आहेत. चेतन स्मृती चषकामध्ये रविराज ब्लास्टर जांभुडेने घेतलेली मेहनत इथे खरं तर तिचं फळ मिळतंय. जोरदार टाळ्या चेतन स्मृती चषकासाठी. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असलेले यावेळेस प्रवीण भोईर अर्थात पांड्या. इथे काय झालेलं आहे? स्लॉट करण्याचा प्रयत्न दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूफळीचा संपर्क नाही. योग्य निर्णय घ्यावा लागेल. घेतलेला निर्णय योग्य आहे हे सांगावं लागेल आणि इथे योग्य निर्णय साबित होतोय तो म्हणजेच गोलंदाजाचा. 3 मध्ये 3 या अगोदर उल्लेख केलेला आहे की हा सामना अजून संपलेला नाही. क्रिकेटमध्ये मित्रांनो जिंकता जिंकता काही संघ हरतात. हरता कधी कधी काही संघ जिंकलेले आपण पाहिलेले आहेत. क्रिकेटमध्ये मैदानातून घरी जाणारे प्रेक्षक गाडीवर जातात, पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येतात कारण मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती विरोधात गेलेली असते. धानिवली संघाने सामना जिंकला तर विश्वनाथ दस यांच्या वतीने 1000 रुपये. 3 मध्ये 3. इथे हा चेंडू सुद्धा चांगला आहे. काय झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये? गोलंदाज सरसी इथे त्यांची दाखवत आहेत. नियंत्रण चांगलं आहे प्रवीण अर्थात पांड्याचं. बघा लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्न प्रमाद मैदानाच्या आतमध्ये दाखवतात आणि प्रयत्नांच्या या खरं तर एकापेक्षा एक सरस पायऱ्या चढत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 2 मध्ये 3. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल या सामन्यामध्ये? कोण ठरेल नायक, कोण असेल खलनायक? आणखी एक चेंडू इथे आपण बघतो तो निर्धाव आलेला आहे. सामन्याचं चित्र बदललेलं आहे आणि यावेळेस जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. इथे जल्लोष करताना आदर्श इलेव्हन धानिवलीचे सगळे प्रेक्षक आपण बघत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि एकदा जोरदार गजर होत्या. गणपती बाप्पा. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. याच क्रिकेटने सगळ्यांना वेळ लावलेला आहे. ज्याचं वेळ त्याला गोड असं म्हटलं जातं. क्रिकेटसाठी विहित कामं घरी सोडून आलेले प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटसाठी अनेकांबरोबर खोटे बोलून हे क्रीडांगण गाठलेले प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटसाठी आपल्या शरीरावर एखाद्या गोष्टीचा आघात झाला असेल तर दूर करून इथे मैदान गाठलेले प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या शरीराची व्याधी बाजूला सारत असताना तिची कोणतीही चिंता न बाळगता क्रिकेटचं मैदान गाठलेले प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सामना अर्थात चेतन स्मृती चषकाचं हे 29वा पर्व. 1 चेंडू आणि 3 धावा. इथे हवायत सामना जिंकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. थोडासा अधिक वेळ घेतला जातोय. दीर्घ श्वास घेतील गोलंदाज प्रवीण पांड्या आणि इथे 1 मध्ये 3 जर बनल्या तर लागोपाठच्या 2 एडिशन मध्ये फलंदाजी करणारा चापेवाडी संघ अंतिम जेतेपद आणि इथे जर 3 बनले नाही तर धानिवली विजेते.
काय झालंय काय झालंय काय झालंय सामना जिंकलेला आहे आदर्श 11 धानिवलीने आणि याच बरोबर रविराज ब्लास्टर्स जांभुडे आयोजित चेतन स्मृती चषक 2024 पर्व 29 आपल्या नावावर केलेला आहे आदर्श 11 धानिवलीने आदर्श 11 धानिवली यू आर चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन